प्रथम श्री गणेश बोरपाडा संघाने टॉस जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले। पुन्हा एकदा मैदानावरती अहिवर्धनी सिडकोली या संघाला 5 रन केले आणि आता पाहूया 4 ओव्हर्स मध्ये किती धावसंख्या ते पूर्ण करणार। दोन्ही संघांमध्ये चांगली बॅटिंग आहे, चांगली बॉलिंग आहे आणि क्वालिफायर राऊंडचा हा सामना जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये किमान 80,000 व आकर्षक चषक मात्र घेऊन जाऊ शकेल आणि त्यासाठी ही लढत आपण या मैदानावरती पाहणार आहोत। महत्त्वपूर्ण मॅच आहे, क्वालिफायर राऊंडची मॅच। काही प्रेक्षक आता सकाळचा आराम वाजलेला आहे आणि मात्र पाणी मात्र मैदानावरती न्यायचं लगेच। स्वयंसेवक मैदानावरती पाणी न्यायचं आहे। चला, सलामीची जोडी मात्र मैदानावरती आलेला आहे, रोशन आणि अनिकेत। आणि बॉलिंग मार्क वरती अर्थातच बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर प्रतीक आलेला आहे। 4 ओव्हरची ही मॅच। एका बाजूला आपण पाहिलं तर कुरुल ते चिंचोटी या ग्रामीण असोसिएशन मधील संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर रामराज विभाग येथील एक संघ आहे। म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण नेहमीच असं एक उल्लेख करत असतो की खालचा पट्टा आणि वरचा पट्टा। तर आता अखेर आपण जर शेवटच्या क्षणाला पाहिलं तर एक खालच्या पट्ट्यातील संघ आणि एक वरच्या पट्ट्यातील। टायमिंग स्टार्ट होते, 5 वाजून बरोबर 5 मिनिटं झालेली आहेत आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत। पहिल्याच बॉलवरती चांगला फटका स्लॅश केले, पाठवले डीप कव्हरला। पहिल्या बॉलवरती येतोय चौकार। थँक्यू। पहिल्याच बॉलवरती चौकार आलेला आहे। सुरुवात तर अगदी चांगली झाली आहे, कारण सुडकोली संघ सुद्धा या ठिकाणी खूप चांगला संघर्ष करणार आहे। क्वालिफायर राऊंडचा मॅच आहे। सातत्याने मत असतं की पहिल्याच राऊंडला मिळालेली हार एवढी जिव्हारी लागत नाही, पण तो क्वालिफायर राऊंड सारख्या लेवलला जाऊन जर आपल्या वाटेला हार आली तर नक्की ती जिव्हारी लागेल आणि म्हणून हा प्रयत्न। दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लॉफ्ट करायचं होतं, परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये, संपर्क व्यवस्थित झाला नाहीये आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवरती चौकार, तर दुसरा बॉल येतोय डॉट आणि 2 बॉल नंतर 4 धावा धाफलकावरती आल्या। 4 ओव्हरची मॅच। या मॅचमध्ये पाहूया आता सुडकोली संघाचे हे फलंदाज कशा पद्धतीने धावा जमा करणार आहेत, कारण समोरच्या संघामध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय, डीप मध्ये लावले प्रोटेक्शन, फक्त एकच सिंगल धाव पाहायला मिळेल। दुसरीचा प्रयत्न करणार का? एका धावीवरती संतुष्ट। चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला कमबॅक देखील पाहायला मिळतोय। पहिलेच 3 बॉल कंप्लीट, 5 धावा धाफलकावरती विदाउट लॉस। असा दिवस अगदी खूप चांगल्या पद्धतीने निर्णय गुरुजी मॅच झालेले आहेत। कोणत्या प्रकारचं विघ्न नेता, अगदी निर्विवाद आणि निर्विघ्न असे हे सामने पार पडलेले आहेत। 3 बॉल्स कंप्लीट, येणारे 3 बॉल्स अजून शिल्लक आहेत। पहिलीच ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे। चांगला बॉल, फटका फसलाय, स्लोवर बॉल, संधी आहे कॅचची आणि मग कॅच पकडले फलंदाज बाद।
खूप चांगलं गाणं डीजे मास्टरने प्ले केलं आणि अशाच धावरे नाच किंवा विविध भक्तिगीतं आपण आता वाजवायत करणं सकाळचं सत्र सुरू झाले. पहिले 4 बॉल्स कंप्लीट धावफलकावरती 5 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा श्री गणेश बोरपाडा संघ पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र थोडासा हवी होत असताना एक चौकार आलाय जरूर, परंतु एक चौकाचा अपवाद वगळता येणारे 3 बॉल्स खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. येणारे 2 बॉल्स अजून शिल्लक. मॅन्डेटरी पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. चांगला बॉल अप्रतिम. नक्कीच गोलंदाजी आवडली असेल तर टाळावायला काहीच हरकत नाहीये. अजून सुद्धा बोरपाडा गावातील काही ग्रामस्थ काही मित्र या ठिकाणी आहेत. लगातार 3 षटकार जर लगावले तर निलेश गोंधळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 3 विकेट्सला साठी सुद्धा 500. बॅटचेज आणि आता मात्र चेंडू सरळ जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. ओव्हर द रूप येतोय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजेच 1-9. नायंद्रनं स्कोरबोर्ड 2 चौकार आणि 1 धाव घेतली होती. येणारे 3 ओव्हर्स अजूनही शिल्लक आहेत. प्रोजेक्टेड स्कोर कम्प्युटरवरती दाखवला जातो की साधारणतः 36च्या घरामध्ये पोहोचणार आहे, परंतु बोरपाडा संघासमोर ही धावसंख्या पूरक ठरणार नाही आहेत. कमीत कमी 4 ओव्हर्समध्ये 45 किंवा 50 या आकड्यापर्यंत पोहोचावं लागणार आहे, तरच ही मात्र इनिंग तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे. आपले गोलंदाज सुद्धा तितक्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी करणार आहेत. तेवढं टार्गेट येणं सुद्धा गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक निलेश गोंधळे यांच्याकडून मात्र इथे देण्यात येणार आहे. तर नक्कीच संधी आहे दोनही संघांसाठी. 3 षटकार लगावले तरी 500 आणि 3 विकेट्स घेतल्या तरी 500. 18 बॉल्स शिल्लक आहेत. 3 ओव्हर शिल्लक आहेत. आणि आता पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय रोशद तांबडकर. पहिलाच बॉल असेल. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका आडव्या बॅटने खेळलाय. ओहो, चांगला इथे प्रयत्न केला. अगदी कॅच पर्यंत पोहोचला होता, पण तो कॅच गॅदर करण्यामध्ये अयशस्वी. कॅच पकडणं फार गरजेचं होतं. या बॉलवरती 1 धाव आली आहे आणि 1 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यावरती 1-10 अशी धावसंख्या धावफलकावरती. अजून देखील 5 बॉल शिल्लक. पहिल्याच ओव्हरचा पहिलाच बॉल इथे समाप्त झाला. मिलिंद भगत पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु पहिलेच पाहिलं होतं, हेरलं होतं आणि त्याचप्रमाणे इथे बॉल मात्र टाकलेला आहे. पहिलेच 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. आज संपूर्ण जर रात्रीमध्ये पाहिलं तर बोरपाडा संघाची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. अगोदरचे 2 राऊंड सुद्धा तुम्ही पाहिले तर गोलंदाजीमुळे एक स्ट्रॉंग झोनमध्ये आला आहे आणि याही राऊंडमध्ये सुद्धा आपण पाहायला गेले तर खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत चांगलं षटक हे होत असताना रोशन तांबडकर आहे तोपर्यंत खूप साऱ्या आशा आहेत. मोठे फटके येणं सुद्धा गरजेचं आहे, कारण मी जसं म्हणालो की 45 ते 50 हे धावसंख्या नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला देणं हे फार गरजेचं आहे. आणि मिलिंदजी भगत यांनी 2 बॉल काढले तरी 500 रुपये निलेश गोंधळे यांच्याकडून मात्र देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा ओहो, चांगला फटका आणि आता मात्र रोशन तांबडकरच्या बॅटमधून चेंडू डीप मिड विकेटच्या वरून षटकार. थँक्यू. पुन्हा एकदा मिलिंद भगत, यावेळेस 1 षटकार आला. पुन्हा एकदा मोठा फटका रोशन तांबडकरच्या बॅटमधून बॅक टू बॅक इन द रो षटकार. थँक्यू. आता तिसरा षटकार तर बॅटिंग करत असताना आला तर आता निलेश गोंधळे यांच्याकडून जे 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते मात्र रोशन तांबडकरला नक्कीच इथे संधी आली आहे.
कारण 2 बॉल्स मध्ये 2 षटकार लगावले. संघाला इथे एक चांगला दिलासा दिला. धावसंख्येला सुद्धा आकार आला. आता धावसंख्या धाफलकावरती पाहिले तर जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 धावा, 1 गडी बाद. अनिकेत मात्र बाद झालाय. पुन्हा एकदा मिलिंद, यावेळेस अंतिम बॉल असेल. चांगला फटका, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि आता मात्र इथे मात्र पकडलाय कॅच. फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये ते जर पाहायला गेलं तर थोडीशी महागडी ओव्हर म्हणावी लागेल. रोशन तांबडकरचा विकेट जरूर मिळवला, परंतु 14 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीत धाफलकावरती 23 धावा आलेल्या आहेत. 23 दुणे 46 म्हणजे 46 धावांचा प्रोजेक्टेड स्कोर मात्र धाफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल का? परंतु ऋषीसारखा एक नवीन गोलंदाज आलेला आहे. गेले आपण जर पाहिलं तर 1 ते 2 वर्ष त्यांनी गोलंदाजी सुद्धा करण्यासाठी सुरुवात केली. पहिला 5वा ते 6वा तो यायचा. त्याच्या अगोदर आपण पाहायला गेलं तर फिल्डिंगसाठी असायचा. त्याच्या अगोदर पाहायला गेलं तर तो 12वा 13वा खेळाडू असायचा. परंतु त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केले आणि आता मात्र संघाचा ओपनर बॉलर किंवा ओपनर बॅटर आणि त्याच वेळेला 30 षटक तो घेऊन हाताळण्यासाठी येत असतो. आणि आता त्याला सुद्धा प्रत्युत्तर देण्यासाठी चांगले या ठिकाणी फलंदाज सुद्धा आहेत. ऋषिकेश तुरे आणि 3 बोल्ड जर काढले तर पंकज गोंधळी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि तसेच सौरभ राऊत यांच्याकडून 2500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर संधी असणार आहे ते म्हणजेच ऋषिकेश तुरे यांच्यासाठी. येणारे 2 ओव्हर्स अजून शिल्लक आहेत. ऋषिकेश तुरे आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज दंडेगुरुजी सांगत आहेत सनी. पहिलाच बॉल, प्रत्युत्तर दिले, चेंडूला पाठवून दिले पहिल्याच बॉलवरती. षटकार. थँक्यू. लेट वाजवलात बेंडबाजा. तर पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. आता ऋषिकेश तुरे पाहूया कशा पद्धतीने कमबॅक करणार आहे. धावसंख्या धाफलकावरती आता या ठिकाणी वेगाने वाढत आहे. रिव्हर्स अटेम्प्ट आणि पहिल्याच 2 बॉलवरती 2 षटकार. चला आता संधी आहे सनीकडे. 1 षटकार आला तर निलेश गोंधळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. ओहो, तिसरा बॉल इथे मात्र मिस झालाय. खरं तर योगेश यांचे आज तब्येत काही ठीक दिसत नाहीये. कधी पण गाणी वाजवत आहेत. ठीक आहे, सकाळचं सत्र आहे, सकाळ झोपेमध्ये आहेत ते. सो पहिलेच 3 बॉल झालेत. चांगला कमबॅक केलाय पुन्हा एकदा ऋषिकेश तुरे. ओहो, 4थ्या बॉलवरती चांगला फटका. फ्लॅट 6. एक्केचाळीस धावा धाफलकावरती. पहिल्याच 4 बॉल मध्ये 18 धावा खर्च केल्यात ऋषिकेश तुरेने. अजून 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. सनी पाटील चांगली बॅटिंग करतोय.
चांगला बॉल, तितका चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल धाव मात्र केली कंप्लीट एका धावेवरती. समाधान मानावं लागणार आहे. 5 बॉल कंप्लीट झालेत, धावफलकावरती 42 धावा. आणि आता तिसऱ्या षटकातील शेवटला बॉल असणार आहे. शेवटल्या बॉलवरती काय होणार, प्रेक्षक वर्ग आता जवळपास गेलेला आहे. फक्त संघाचे सर्व सहकारीच आपण इथे पाहू शकता. हो टप्पा पाड्यांत लगेच आतल्या बाजूने जातोय. 6 बॉलचा खेळ समाप्त झाला. एक दीर्घ श्वास सोडला इथे ऋषिकेश तुरेने, कारण 3 षटकार आले होते. थोडासा विवंचनेमध्ये सापडला होता. चांगला कमबॅक केला आणि आता शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी पाहूया कोणता गोलंदाज येतोय. कारण धावफलकावरती धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 42 अशी धावसंख्या मात्र जमा केलेली आहे. 42 रन्स पाणी मात्र मैदानावरती न्यायचं आहे. तर अंतिम ओव्हरसाठी विपुल आलाय. विपुलला आपल्या संघासाठी धावा रोखायच्या आहेत. तर सुडकोली संघाला आपल्या संघासाठी एक मोठं टार्गेट द्यायचं आहे. दोनही संघ पाहूया आता कसा खेळ करणार आहेत, कारण बक्षीस फार मोठं आहे. इथून जर तुम्ही जिंकलात तर कमीत कमी या स्पर्धेमधून 80,000 आकर्षक चषक मात्र नक्कीच तुम्ही घेऊन जाणार आहात. क्वालिफायर राऊंडची ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी हा प्रयत्न आपण पाहतोय. हेमंत पाटील यांनी जर लागोपाठ 3 कॅच घेतले तर वैभव टोपले यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वैभव टोपले यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. जर हेमंत पाटील यांनी 3 कॅच पकडले तर चांगली बक्षिसं आहेत, परंतु तिथे कॅच पकडणं देखील फार गरजेचं आहे. अंतिम ओव्हर आणि आले विपुल ठाकूर. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट आणि आता सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढलाय. मिड ऑनच्या दिशेने चेंडू गेला. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज प्रथमेश मैदानावरती जातोय. 5 बॉल्स अजूनही या इनिंग मधील बाकी आहेत. संघाची धावसंख्या 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 5 बॉल्स अजून शिल्लक आहेत. पाहूया आता नवीन प्रथमेश आलेला हा खेळाडू कशी फलंदाजी करणार आहे, कारण चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न कमीत कमी 45-50 आणि यस आल्या पावले पाठवून दिलंय सीमारेषे पहार षटकार. षटकाराने नक्कीच 49 पर्यंत ही धावसंख्या पोहोचलेली आहे. मी एक अंदाज वर्तवला होता की 45 ते 50 धावेचं टार्गेट हे दिलं तर एक सन्मानजनक होईल. तर अजून सुद्धा या ओव्हरमधील 4 बॉल शिल्लक आहेत. संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती पोहोचलेली आहे आणि पुन्हा एकदा विपुल ठाकूर कुठेतरी कमबॅक करावा लागणार आहे. एक षटकार आलाय आणि या स्ट्राईक एंडवरती प्रथमेश याने सुरुवातच केली षटकाराने आणि येणाऱ्या आता या शेवटल्या ओव्हरमधील काही चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल विपुल. फुल टॉस बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव केली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा घेत असताना 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत आणि आता मात्र अंपायर्सने रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर वेस्ट हाईट. इथे पाहूया वेस्टच्या वरती बॉल आहे की खाली आहे याची पाहणी करणारे थर्ड अंपायर प्रीतम पाटील आणि आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवणार आहेत.
तर नो प्लस 2 धाबा, पण 3 धाबा धाफलकावरती ऍड होणार आहेत. चेंडू नो, आता फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं समीकरण आहे. त्याच्यामुळे आता फ्री हिटची ही संधी फलंदाज उचलणार का? कारण क्वालिफायर राऊंडचा हा मॅच, हा सामना आहे. अशा संधी मात्र घ्याव्या लागतील. चांगला फटका घेऊन काढलेला आहे लंगॉफमध्ये क्षेत्ररक्षक, मात्र दोनही खेळाडूंच्या मधून चेंडू सीमा पार, चौकार. माझ्या घरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान 56 धावा धाफलकावरती झाल्यात आणि आता शेवटचे 3 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. आणि विपुल सुद्धा महागडा ठरलाय, कारण 3 बॉल्स मध्ये त्याने खूप साऱ्या धावा खर्च केल्या आहेत. सुडकोली संघ चांगल्या पद्धतीने प्रवास करत आहे. चांगला बॉल यॉर करण्याचा प्रयत्न, असा बॉल टाकला तर फलंदाजाकडे काहीच ऑप्शन नाहीये. हे बॉल येणं फार अपेक्षित आहे. शेवटले 2 बॉल शिल्लक आहेत फर्स्ट इनिंग मधील, आणि त्यानंतर सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या पहिला सामना अभय स्पोर्ट्स गुंट्यांची गोटी विरुद्ध बाबदेव बेरसे, बरोबर 6:45 वाजता आपला रिपोर्टिंग टाइम आहे. आणि 7 वाजता पहिलाच बॉल मात्र पडणार आहे. ही मात्र कॅच तर उडाले, पण तो पकडणार का? आणि कॅच पकडले फलंदाज बाद. ही डोळे वाटारून पाही यातलं. चला, शेवटला बॉल आता असणार आहे. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 56, अब तक 56, 56 धावा धावफलकावरती आल्या. तर शेवटला बॉल असेल. डॉट येणार, 1 धाव येणार, दुसरी धाव येणार की षटकार, चौकार, विकेट. आणि मात्र शेवटल्या बॉलवरती एक तगडा शॉट, षटकार आणि 6 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 62, जिंकण्यासाठी 63 धावेची गरज. ओव्हर टू अर्थातच कैलास कर्णेकर सर, धन्यवाद. धन्यवाद निशांत. एक सुंदर गाणं वाजवलं गेलं, जागा झाले सारे गाव. अर्थात सर्वांना झोपेतून उठवण्यासाठी हे गाणं वाजवलं होतं. खूप सारी लोक साखर झोपेत असणार आहेत, परंतु जर या स्पर्धेचा आनंद घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला हा सामना पाहणं गरजेचं असणार आहे. आणि हा डाव पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे, कारण हे 24 चेंडू जे आहेत हे किमान 80,000चे चेंडू असणार आहेत. कारण या 24 चेंडू मध्ये तब्बल 63 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव असेल श्री गणेश बोरपाडा. अतिशय दर्जेदार फलंदाजी आपण पाहिली प्रथम फलंदाजी करताना, ज्यावेळी आईवर्धानी सुडकोळी संघ हा फलंदाजी करत होता. पहिल्या षटकामध्ये अर्थात पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 9 धावा आल्या होत्या प्रतीकच्या गोलंदाजीवर. असं वाटलं होतं की लो स्कोरिंगवर नक्कीच पुन्हा एकदा रोखणार श्री गणेश बोरपाडा संघ, ज्याने मागच्या 2 सामन्यामध्ये विरोधी संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर खास करून पराभूत केलं होतं. आणि क्वालिफायरच्या राऊंडमध्ये सुद्धा बोरपाडा संघ तशाच पद्धतीने गोलंदाजी करेल आणि सुडकोली संघाला सुद्धा एका कमी धावसंख्येवर रोखेल की काय. परंतु तदनंतर नंतरच्या 3 षटकांमध्ये जशा पद्धतीने धुवाधार फलंदाजी झाली ती नक्कीच पाहण्याजोगी होती. आणि त्याच्याच जोरावर आपण पाहिलं की 4 षटकांमध्ये 62 धावांचा एक भला मोठा डोंगर नक्कीच उभा केलाय. तर हे 63 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार पाडणार
श्री गणेश बोरपाडा संघ हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसमोर तुमच्या सर्वांच्या परिचयाचा कैलास कर्णेकर अर्थात प्रोफेसर के मी सज्ज होतोय. पंचांच्या भूमिकेत अर्थात नावाजलेले पंच आदरणीय प्रीतमजी पाटील, प्रशांतजी वांदिवडेकर आणि पुरुषोत्तम भगत यांना आपण पाहतोय. स्कोररच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपण पाहतोय आदरणीय धरणे गुरुजी, माझ्या समेत माझे साथी समालोचक निशांत पाटील यांचा आवाज तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये पाहिला. तसेच आमचे साथी समालोचक आदरणीय श्री इम्रान सर अर्थात भाईजान, तसेच यासीन मर्चंट सर, त्यांच्या समेत सर्व आयोजक मंडळी, सर्व प्रेक्षक वर्ग, उपस्थित सर्व खेळाडू, आपले डीजे मास्टर सर्वांचे अर्थात सर्वांचेच मी माझ्या वतीने शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय सर्वांना आजच्या दिवशीच्या शेवटच्या सामन्याच्या शेवटच्या इनिंगकडे. फलंदाजी मार्गावर आपण पाहणार आहोत सलामीची जोडी, एका बाजूला ऋषिकेश, दुसऱ्या बाजूला केदार. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा ठरल्याप्रमाणे पॉवर प्लेचा षटक घेऊन आई वरदानी सुडकोली संघाच्या माध्यमातून गोलंदाज रोशन सज्ज होतोय. तर 24 चेंडू जिंकण्यासाठी 63 धावा. लेट्स प्ले. पहिला चेंडू आलाय, हाफ ट्रॅकर चेंडू होता, फटका बसला होता, झेल होणं तेवढंच अपेक्षित होतं, परंतु एक मोठी चूक झाली आहे. सुडकोली संघाच्या माध्यमातून एक सोपा झेल मात्र निसटलाय, तो सुद्धा ऋषिकेश याचा, अर्थात जीवदान मिळते ऋषियाला. एक धाव सुद्धा कंप्लीट होईल. चांगली अशी सुरुवात या डावाची जशा पद्धतीने आपण अपेक्षा करत होतो. आणि क्वालिफायरचा जर सामना म्हटला तर अशा पद्धतीचा सामना होणं तेवढंच गरजेचं असणार आहे. एकतर्फी सामना पाहणं प्रेक्षकांना सुद्धा आवडत नसतं. प्रेक्षक सुद्धा घर बसल्या tenniscricket.in च्या माध्यमातून हा सामना लाईव्ह नक्कीच पाहत असतील. ओव्हरपिचचा चेंडू होता, बॅक टू द बॉलर चेंडू ढकलला, अतिशय वेगाने चेंडू सरसावतोय लॉंगाच्या क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी डीजे. ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला. धन्यवाद. जशी आपण गोलंदाजी मध्ये वैविध्यता पाहतो, वेगळेपण पाहतो, तसं आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून वारंवार वेगळेपण पाहतोय. यावेळी मराठी गाणी ती सुद्धा लोकगीतं आपण पाहतोय, अतिशय सुंदर अशी लोकांना आवडणारी गीतं. पुढ्यात पुढच्या चेंडूकडे फुलरण्याचा चेंडू होता, तेवढाच दिमागदार पद्धतीने चेंडूला दिशा दाखवण्याचं काम मात्र केलं फलंदाज केदारने. चेंडू गेला सीमारेषेबाहेर, चौकार. ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, ए शिपलीनी दूध भाजीला, शिपलीनी दूध भाजीला. थँक्यू. नक्कीच परिस्थिती कोणती असो, क्षण कोणताही असो, तुम्ही तिथे टिकून राहणं तेवढंच गरजेचं असतं. इथे खराब चेंडू, ओव्हरपिच चेंडू, या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. डीजे मास्टर. आधी खूप साऱ्या स्पर्धांमध्ये बक्षीसपत्र नक्कीच करवलेलं आहे आणि तोच केदार आपण NSC खानावच्या या वर्षीच्या नाईटच्या स्पर्धेमध्ये बॅट मधून आग ओकताना त्याला आपण पाहतोय. यावेळी बीमर पद्धतीचा चेंडू होता, बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला ढकललं, स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव जमा करून आपला साथी खेळाडू ऋषीला मात्र स्ट्राईक देण्याचं काम करतोय. चांगला प्रयत्न होतोय, जरी समोर धावांचा डोंगर असला तरी सुद्धा हम भी किसी से कम नहीं, हम भी इटका जवाब पत्थर से देंगे, हे असं बोरपाडा संघ नक्कीच सांगतोय. आणि आपण नाईटच्या स्पर्धेमध्ये आपला जो काही फॉर्म आहे, आपला नावलौकिक आहे, त्याला साजेसा खेळ मात्र होतोय बोरपाडा संघाच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडू, ओव्हरपिचचा चेंडू, तोफा, चेंडू गेला सीमारेषे बाहेर, षटकार.
माझे हौशीला कारभारणीला माझे हरणीला कारभारणीला सागर झपाटलं वसूल केल्या दोनही सलामीवीरांनी, ज्याच्या मध्ये आपण पाहिलं केदारच्या बॅट मधून 2 चौकार आणि 1 षटकार आला होता. त्याच्या समवेत त्याला मोलाची साथ दिली ऋषी याने सुद्धा. 1 षटकार ऋषीच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर आल्यानंतर आपण पाहतोय तब्बल 22 धावा पहिल्या षटकामध्ये अक्षरशः कुठल्या गेल्या. समीकरण काहीसं का होईना बोरपाडा संघासाठी थोडंसं सोपं होऊ शकतं. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी यावेळी आपण पाहतोय 41 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा हरिवंशराय बच्चन यांचं वाक्य म्हणू इच्छितोय मित्रांनो, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले तो ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. त्यामुळे प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा, कष्ट करत राहा, तुम्हाला कधी ना कधी यश मिळणार म्हणजे मिळणारच. ज्यावेळी 63 धावांचा डोंगर आपण पाहत होता त्यावेळी असं वाटत होतं की जशा पद्धतीची गोलंदाजी आहे आईवर्धनी सुडकोली या संघाची, खास करून मागच्या 2 सामन्यामध्ये जशा पद्धतीने धाव्या डिफेंड केल्या होत्या सुडकोली संघाने, त्याला अनुसरून हे आव्हान नक्कीच मोठं असणार. परंतु पहिल्या षटकामध्ये 22 धावा जमा केल्यानंतर सामना पुन्हा एकदा अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 घेऊन मानस ऑन द मार्क, इथे बुंदा मारलेला होता, अर्थात ब्लॉक लेनचा चेंडू टाकला गेला होता. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये निश्चितपणे हा चेंडू निर्धाव खेळून काढतोय फलंदाज केदार. षटकातील पुढील चेंडू अक्रॉस द लाईन येऊन चेंडूला ढकलण्याचं काम करत होता केदार. लॉंग स्टॉप रिजन मध्ये अतिशय वेगाने चेंडू सरसावलाय, अर्थात 4 धावांसाठी. करायचं असेल तर तुमची मेहनत पाहिजे, तुमच्याकडे टॅलेंट सुद्धा तेवढंच पाहिजे, परंतु नशीब हा एक तिसरा फॅक्टर जो आहे, तिथे तुमचं यश किंवा अपयश नक्कीच ठरवलं जातं. अर्थात केदार जर शेवटपर्यंत राहिला तर हा सामना वेळेआधी सुद्धा संपू शकतो. इथे अतिशय सुंदर फटका केदारच्या बॅट मधून, परंतु फिल्डरला टार्गेट केलेला फटका होता. मागच्या चेंडूवर लकी ड्रॉ स्वरूपात किंवा लक बाय स्वरूपात मी म्हणेन एक चौकार सुद्धा बोरपाडा संघाच्या खात्यात जमा झाला होता आणि या चेंडूवर 1 धाव. अशा पद्धतीने आपण पाहतोय आतापर्यंत बिनबाद 27 अशी एक भक्कम सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश बोरपाडा संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ सुद्धा पूर्ण होतोय. मानसच्या माध्यमातून आलेला हा पुढचा चेंडू, परंतु दिशा खराब तो दशा बी खराब. जीवनात वेगापेक्षा दिशेला महत्व द्या, तरच कुठेतरी तुम्ही वर्चस्व गाजवाल. इथे हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू दीर्घकाळ हवेमध्ये स्थिरावलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर, चौकार. तो फॅक्टर ज्याला मी वारंवार म्हणतो लक फॅक्टर, जरी तुमच्याकडे मेहनत असेल, तुमचं टॅलेंट असेल, परंतु तुमच्याकडे जर नशिबाची साथ नसेल तर तुम्ही वारंवार अपयशाला सामोरे जाता. आणि हाच लक फॅक्टर आपण मागच्या 2 चेंडू मागे श्री गणेश बोरपाडा संघाच्या बाजूने पाहिला, जिथे एक बाईच्या स्वरूपात चौकारला, तदनंतर मागच्या चेंडूवर झेल सुद्धा निसटला आणि 4 धावा सुद्धा मिळाल्या. षटकातील पुढील चेंडू, इथे सुरेख वापसी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू टप्पा हलकीशी उचळी घेतोय, चेस्ट वरून चेंडू जो आहे यष्टीरक्षकाकडे झुकतोय आणि निर्धाव पद्धतीने या चेंडूची मात्र सांगता होते. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक, धाव संख्या झाली आहे बिनबाद 32 धावा झाल्यात. अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल. चेंडू दिले जातील 13. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु यावेळी सुद्धा आपण पाहतोय नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन आदळेल. पुन्हा एकदा नशिबाची साथ ऋषी याच्याकडेच.
2 धावा पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय 34 धावा पहिल्या 2 षटकामध्ये जमा केल्यात श्री गणेश बोरपाड या संघाने. पाणी पाठवायचंय मैदानात व्हॉलेंटियर्स. अर्थात अंतिम 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये आवश्यक धावांचा उल्लेख करायचा झाला तर 29 धावांची गरज असेल. जर्सी क्रमांक 29 आपण पाहतोय ऋषी याच्या पाठीमागे सुद्धा. तर हा 29 आकडा गाठायचा आहे श्री गणेश बोरपाडा संघाला सुद्धा शेवटच्या खऱ्या अर्थानं 2 षटकामध्ये. तर हे आव्हान सोपं असेल की कठीण असेल हे सांगणं अजूनही कठीण, कारण अशा पद्धतीच्या धावा नक्कीच सुडकोळी संघाने मागच्या 2 सामन्यांमध्ये डिफेंड केलेल्या आहेत. याहूनही कमी धावा आपण पाहिलं तर डिफेंड केलेल्या आहेत. परंतु श्री गणेश बोरपाडा संघासाठी जमेची बाजू जर म्हणायचं झालं तर केदार भगत सारखा एक धुरंधर फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवर उभा असेल तोपर्यंत नक्कीच श्री गणेश बोरपाडा संघ कोणत्याही क्षणी हा सामना आपल्या बाजूने चुकू शकतो. ज्याला वारंवार मी म्हणतो की 1 मॅन शो. जर्सी क्रमांक 45 अर्थात हिटमॅन रोहित शर्मा याचा जर्सी क्रमांक आपण केदारच्या पाठीमागे सुद्धा असा आपण पाहतोय. तर रोहित शर्माच्या प्रमाणेच केदार सुद्धा बिग हिटिंग करण्यासाठी माहेर असा हा फलंदाज आहे, ज्याच्याकडे पुल शॉट असो, हुक शॉट असो किंवा स्ट्रेट ऑफ द विकेट, लॉंग ऑनच्या वरून लॉंग ऑफच्या वरून मोठे पटके खेळण्याची नैसर्गिक ॲबिलिटी आहे, नॅचरल टॅलेंट आहे असा हा फलंदाज. जसं आपण 90च्या दशकात पाहायचो की एकमेव सचिन तेंडुलकर हा एकटा भारतीय संघाची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळायचा. जर सचिन आउट झाला तर भारत हरला हे समीकरणच असायचं. तशाच पद्धतीने मागच्या काही वर्षांमध्ये आपण बोरपाडा संघ जर म्हटलं तर केदार हा एक हाती आपल्या संघाला खूप साऱ्या स्पर्धांमध्ये बक्षिसाकडे घेऊन जायचं. तर केदार एखाद्या सामन्यामध्ये आउट झाला तर बोरपाडा संघ निश्चितपणे हरला असं म्हणवलं जायचं. तर असा नावलौकिक त्याने नक्कीच आपल्याकडे कमावलाय. तर सामना अजूनही अटीतटीचा. कोणता संघ या स्पर्धेचा पहिला बक्षीसपात्र संघ असेल हे सांगणं अजूनही तेवढंच कठीण. तर क्षेत्ररक्षण पसरवायचं आहे. पॉवर प्लेची मर्यादा नक्कीच संपलेली होती, त्यामुळे क्षेत्ररक्षण आपल्याला बाउंड्री लाईनच्या आसपास पाहायला मिळेल. आपण पाहतोय की गावकरणाच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप म्युडेकच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. तसेच वायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. डीप कव्हर रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. तर अशा पद्धतीने सुसज्ज केलेलं असं आपण क्षेत्ररक्षण. तर आपण गोलंदाजी मार्कवर जो खेळाडू कर्णधार म्हणून आला होता, अर्थात वयोमानाचा जर विचार केला तर मात्र 13 वर्षांचा हा खेळाडू सुजित आपल्या संघासाठी ह्या धावा डिफेंड करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू गुडलेन स्पॉटवरून चेंडू जो आहे हा जास्त उसळी न घेता केदारच्या बॅटच्या कडेला मात्र लागतोय आणि मात्र 1 धाव देऊन जाणारा हा चेंडू होता. खऱ्या अर्थानं ही 1 धाव आई वरदानी सुडकोली संघासाठी खूप महत्वाची असेल, कारण केदारला तुम्ही स्ट्राईक पासून जेवढं वंचित ठेवाल तेवढं नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचं असेल. तरी सुद्धा ऋषीकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे. ऋषी सुद्धा कोणत्याही क्षणी गेअर बदलू शकतो. षटकातील पुढील चेंडू रिटायरमेंट शॉट. आणि मी जे म्हटलं होतं ऋषीकडे सुद्धा ती ॲबिलिटी आहे आणि त्याचं रूपांतर जवळपास केलं होतं मोठ्या फटक्यामध्ये, परंतु तेवढ्याच दर्जाचं तेवढंच उत्तम असं क्षेत्ररक्षण, लाजवाब असं क्षेत्ररक्षण म्हटलं तरी चालेल. पंच रिव्ह्यूची मागणी करतायत. पंचांनी अर्थात 3ऱ्या पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात जो काही डिसिजन असेल तो पंचांच्या माध्यमातून कळवला जाईल. तर हा षटकार निश्चितपणे रोखला गेलाय. पण धावा किती? 2 ना. ओके. ऋषिकेशच्या बॅटमधून हा नक्कीच एक चांगला फटका आला होता, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं.
सुरकोली संघाच्या माध्यमातून, जिथे 4 धावा नक्कीच रोखल्या गेल्या आणि या 2 धावाच्या मदतीने आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावर. बिनबाद 37 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अंतिम 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा हलकासा ओव्हरपिच लेनचा चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार की नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय जीवदान मिळते ऋषी याला. थोडीशी दुखापत मात्र झाली आहे. दखल घ्यायची आहे स्वयंसेवकांनी. इथे सुद्धा 2 धावा पूर्ण झाल्यात. 39 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण जर सांगायचं झालं तर 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल श्री गणेश बोरपाडा या संघाला. 9 चेंडू 24 धावा. हलकीशी दुखापत आपण पाहिली मैदानात. फिल्डिंग करताना जे काही प्रयत्न केले गेले धावा रोखण्यासाठी तिथे हलकीशी दुखापत सुद्धा झाली होती. आणि ह्यालाच म्हणतात कष्ट, यालाच म्हणतात मेहनत. तुम्ही जेवढी मेहनत कराल, जेवढे कष्ट घ्याल, तेवढंच यश तुमच्या बाजूने झुकेल. तेवढीच मेहनत दोनही फलंदाज सुद्धा करत आहेत. जिथे ऋषिकेश मोठ्या फटक्याचे साठी नक्कीच झुंज देतोय. केदार नक्कीच स्ट्राईक पासून वंचित राहिला आहे. अंतिम 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय स्वतः सुजित. एक कमी वयोमान जरी असला तरी सुद्धा मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू. आणखी एक प्री डिटरमाइंड शॉट शफल होऊन डीप मिडविकेटच्या वर मोठा फटका खेळण्याचा इरादा होता ऋषीचा, परंतु त्या प्रयत्नामध्ये नक्कीच पुन्हा यावेळी सुद्धा अपयशाला सामोरं जावं लागलं. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या 1 धावेने आपण पाहतोय 40 हा आकडा मात्र गाठला जातोय श्री गणेश बोरपाडा या संघाचा. आता अंतिम 8 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील दोनही संघांसाठी. ऑन द मार्क सुजित, ऑन स्ट्राईक केदार. इथे आपण पाहतोय टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. केदार बॅक टू द पॅव्हिलियन. हे चित्र आपण वेताळेश्वर उसर आणि ऐवर्धने सुडकोली या सामन्यामध्ये पाहिलं होतं, ज्यावेळी विनू शिंदे हा 46 धावांवर खेळत असताना बॅटची काटा लागून झेलबाद झाला होता. आणि तशाच पद्धतीने केदार सुद्धा मोक्याच्या क्षणी आपली विकेट मात्र गमावून तंबूत परतलाय. अंतिम 7 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा. सुंदर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागतो. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव तर पूर्ण केले. दुसरी धावण्याचा प्रयत्न असेल आणि फलंदाज ऋषी बॅक टू द पॅव्हिलियन. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आणि या 3 ओव्हर मध्ये आपण पाहतोय 2 बाद 41 अशी धावसंख्या श्री गणेश बोरपाडा या संघाची. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये अतिशय तुफान
फलंदाजी झाली होती बोरपाडा संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आपण पाहिल्या. अशा पद्धतीने 34 धावा 2 षटकामध्ये आल्या होत्या आणि उर्वरित 2 षटकामध्ये 29 धावांची आवश्यकता असताना मात्र 7 धावा खर्च केल्या गेल्या. स्वतः कर्णधार एक कमी वयाचा खेळाडू सुजित याच्या माध्यमातून, त्याचं वयोमान पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, मात्र 13व्या वयाचा हा खेळाडू ज्याने मात्र 7 धावा खर्च केल्यात आणि या सामन्याला खऱ्या अर्थानं कलाटणी देण्याचं काम केलंय. आता अंतिम षटक प्रगतीपथावर असेल. अंतिम 6 चेंडू आणि हे 6 चेंडूचं विश्लेषण करायचं झालं तर हे 6 चेंडू किमान 80,000 ची रक्कम जी आहे ही विजयी संघाला नक्कीच देऊन जातील. तर तो विजयी संघ कोणता असेल? श्री गणेश बोरपाडा असेल की आईवर्धने सुडकोली असणार आहे? तर 6 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. गोलंदाज असेल प्रथमेश, फलंदाज असेल ऑन स्ट्राइक प्रतीक. प्रतीक आणि जगदीश यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आपल्या संघाची. हे आव्हान पेलण्यासाठी पहिला चेंडू, फुलरलेनचा चेंडू होता. पंचांनी या चेंडूवर आक्षेप घेतलाय, वाईड घोषित केले या चेंडूला. त्यामुळे आणखीन एक धाव कंप्लीट होईल बोरपाडा संघासाठी. आव्हान आणखीन एका धावेने थोडंसं का होईना कमी होईल. पुन्हा एकदा अंतिम 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावा. लोअर फुलरलेनचा चेंडू, ज्या चेंडूवर मोठा फटका खेळणं मोठ्या मोठ्या फलंदाजांना कठीण जात असतं, तशाच पद्धतीचा चेंडूचा वापर केला प्रथमेश याने. खऱ्या अर्थानं मागच्या काही सामन्यांपासून आपण पाहतोय जे काही निर्णायक षटक असेल सुटकोली संघासाठी ती जबाबदारी प्रथमेशच्या खांद्यावर सातत्याने दिली जाते आणि ती जबाबदारी अतिशय सहजरित्या त्याने पेलावले. तर या निर्णायक सामन्यामध्ये, बक्षीसपात्र अशा सामन्यामध्ये प्रथमेश कशा पद्धतीने आपली भूमिका बजावेल. अंतिम 5 चेंडू. यावेळी मोठा फटका आलाय, चेंडूला असं म्हणतं दाखवलंय एक संजीवनी षटकार जगदीशाच्या बॅटमधून. षटकार आलाय, सामना अजून संपलेला नाहीये, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं नक्कीच म्हणतोय फलंदाज जगदीश. ओम जय जगदीश नक्कीच म्हणावं लागेल श्री गणेश बोरपाडा संघाला. जगदीश आणि प्रतीक हे तारणार ठरतील की नाही हे येणारे 4 चेंडू सांगतील, कारण शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा. पुन्हा एकदा 1-2 पावला पुढे स्टेप आडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लक फॅक्टर श्री गणेश बोरपाडा संघाच्या बाजूने. चेंडू गेला सीमारेषे बाहेर, चौका. नक्कीच साक्षीदार होतो. एक सामना होता जय हनुमान घोटाडे आयोजित नाईट स्पर्धेचा फायनलचा सामना. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता होती. संघ होते जय बाबदेव बेरसे आणि भोसले वॉरियर्स थेरोंडा. आणि त्या अविश्वसनीय अशा सामन्यामध्ये करण मात्रे याने शेवटच्या 6 चेंडूमध्ये 26 धावा एका हाती चेस केल्या होत्या. 4 षटकार ठोकले होते आणि तोच पराक्रम श्री गणेश बोरपाडा संघाला करायचा आहे. यावेळी बॅटिंग लाईन मार्कवर जगदीश उभा आहे आणि गोलंदाजी मार्कवर प्रथमेश सज्ज आहे. तर अंतिम 3 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. कोण जिंकणार, कोण हरणार, काय घडणार, काय बिघडणार? अटीतटीचा सामना, रंगतदार सामना, रोमहर्षक असा सामना, प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणे फिरणारा असा हा सामना. आणि NSC खानाव नाईट स्पर्धेत आपण पाहतोय भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचा सामना प्रेक्षकांना अपेक्षित असणारच आहे. क्वालिफायरचा हा सामना. वळूयात पुढच्या चेंडूकडे. ऑन द मार्क प्रथमेश, ऑन स्ट्राइक जगदीश.
पुन्हा एकदा बॅटची कडा चाटून चेंडू जातो, एक धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय जगदीशच्या माध्यमातून आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय प्रतीक आत्महत्या करतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा फटका. अजूनही आपण म्हणू शकतो की वरची बाजू जरी आई वर्धानी सुडकोली संघाची असली तरी सुद्धा कोणत्याही क्षणी सामना रंग बदलू शकतो. जगदीशने ते दाखवून दिले. अर्थात फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट हे या संपूर्ण ओव्हरमध्ये जगदीशने दाखवले. ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार सुद्धा आलेला आहे आणि संपूर्ण धुरा जी आहे ही जगदीशच्या खांद्यावरच असणार आहे. मिलिंदला खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंडवर उभं राहावं लागणार आहे. तर 2 चेंडू 9 धावा. प्रथमेश ऑन द मार्क. वारंवार फिल्डिंगची जमावट आपण पाहतोय कारण हा चेंडू नक्कीच निर्णायक चेंडू असणार आहे. गोलंदाज प्रथमेश, फलंदाज जगदीश, दोघांवर प्रेशर आपण पाहतोय. ओव्हरपिच हलकासा चेंडू जिथून क्षेत्ररक्षण काढून घेतला होता त्या क्षेत्रामध्ये जगदीशने चेंडू टोलावलाय. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. आपण आधीच या संपूर्ण सामन्यामध्ये खूप सारा वेळ मात्र दवडलेला आहे. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूचा थरार. एक चेंडू 5 धावांची गरज. अर्थात श्रीलंका मध्ये आयोजित जो चषक होता इंडिया विरुद्ध बांगलादेश, एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. फलंदाज होता दिनेश कार्तिक आणि दिनेश कार्तिकने नक्कीच इनसाइड आउट पद्धतीने कव्हरच्या वरून एक षटकार ठोकून भारतीय संघाला एक अचंबित करणारा विजय मात्र मिळवून दिला होता. तर तोच पराक्रम जगदीश करणार का? पुन्हा एकदा याच मैदानावर, NSC खानाच्या भव्यदेव मैदानावर षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून देणार का? तर शेवटच्या चेंडूवर निकाल प्रेक्षकांना या सामन्याचा नक्कीच कळेल. या स्पर्धेचा पहिला बक्षीसपत्र संघ नक्कीच प्रेक्षकांना कळेल. तर तो संघ कोणता असेल? आई वर्धानी सुडकोली असेल की श्री गणेश बोरपाडा? आई वर्धानीचा आशीर्वाद असणार आहे की श्री गणपती बाप्पाचा आशीर्वाद असणार आहे? हा चेंडू जो आहे नक्कीच या सामन्याचं वर्णन किंवा या सामन्याचा निकाल. अर्थात हा 80,000चा चेंडू असणार आहे मित्रांनो. कमीत कमी 80,000चा हा चेंडू. आणि गोलंदाज असेल प्रथमेश, फलंदाज असेल पुन्हा एकदा जगदीश. नुकताच गाणं वाजवलं होतं वन साइड हिरो आणि वन साइड हिरो प्रमाणेच फलंदाजी केली आतापर्यंत जगदीश याने. अंतिम चेंडू 5 धावा. ऑन द मार्क प्रथमेश, ऑन स्ट्राइक जगदीश. शेवटचा चेंडू. आणि चेंडू अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल झालाय. कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार आपण पाहतोय चौकार लागून सुद्धा फायदा नाही आहे आणि विजयी संघ ठरतोय आई वर्धानी सुडकोली.